जगातली कुठलीही एक्झाम असू दे, जर रिव्हिजन केली तरच यश मिळणार हे लक्षात घ्या. 3D ओके, मॅथ्स फ्रॉम झिरो, वेक्टर वेक्टर सगळं इतके लाईव्ह सेशन घेतलं होतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुमचा तिथं मला रिस्पॉन्स मिळालेला होता. 12वीच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये फिजिक्सला सुद्धा 5 दिवस सुट्टी असते. सीईटीची एक्झाम असू दे, जेईची एक्झाम असू दे, नीट असू दे, तर जगातली कुठलीही एक्झाम असू दे, जर रिव्हिजन केली तरच यश मिळणार हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही दिवस रात्र अभ्यास करताय, विचार करा ना की दिवस रात्र अभ्यास करताय पण एक्झामच्या वेळेस ना फायनल रिव्हिजन नाही केली तर काय होईल? नाही यश मिळत. आणि होतंय काय माहितीये का, 10वी पर्यंत सवय काय लागली आपल्याला, उद्या कुठला पेपर? अल्जेब्रा. ओके, बोर्डचा 8वा. त्याच्या अगोदर 2 ते 3 दिवस सुट्टी. म्हणजे मला अल्जेब्राचा पेपरचा अभ्यास करायला 2 दिवस सुट्टी आहे. जॉमेट्रीला सुट्टी होती का? होतीच. सायन्स 1, सायन्स 2 पेपरला ना बोर्डच्या एक्झाम मध्ये सुट्ट्या असतात. 11वी-12वीला 12वीच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये फिजिक्सला सुद्धा 5 दिवस सुट्टी असते. जर तुमचं मराठी, हिंदी, संस्कृत नसेल तर बरं का, ते पेपर मध्ये असतात. केमिस्ट्रीला 1 दिवस का होईना सुट्टी असते. मॅथ्सला 1 किंवा 2 दिवस सुट्ट्या असतात. बोर्डच्या एक्झामचा काही विचारच करू नका हो, सिंपल आहे ते. ओके, सुट्ट्या आहेत त्यावेळेस रिवाइज होऊ शकतं. पण सीईटी, जेई, नीट, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी काय हवंय? क्विक रिव्हिजन म्हणूया आपण, क्विक रिव्हिजन. तर क्विक रिव्हिजन साठीच मी स्ट्रॅटेजी घेऊन आलोय. ही आपली काय माहितीये का, गेल्या 6 ते 8 वर्षापासून युट्यूबवर मी स्ट्रॅटेजी देतोय. मी माझ्या वेळेस इंजिनिअरिंग पासून 11वी-12वीत मला पण फेल्युअर आलं होतं, नाही यश मिळालं. ओके, पण मी हारलो तर नाही ना. प्रयत्न करत राहिलो आणि मी तुम्हाला सांगतो, यश प्रत्येकाला, वेळ प्रत्येकाची मिळते, यश प्रत्येकाला मिळतं. लक्षात घ्या, यश प्रत्येकाला मिळतं, वेळ प्रत्येकाची येते. लक्षात घ्या, सबका टाइम आता आहे. लक्षात घ्या, सबका टाइम म्हणूया आपण. प्रत्येकाची वेळ येते, पण कधी? प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यावर. मग चला, माझा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. कॉमेंट मध्ये उत्तर पाहिजे मला, कॉमेंट मध्ये. पहिली गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब केलंय का सांगा? केलं असेल तर येस सर. चॅनलला सबस्क्राईब पण केलंय, लाईक पण केलंय, मित्रांबरोबर शेअर पण केलंय. सुद्या असं एखादं कॉमेंट ऐकायला आम्हाला पण वाचायला बरं वाटतंय. आपल्या चॅनलवर जवळजवळ 3.7 के 3700 व्हिडिओज आहेत. थोड्या दिवसात तिथं 4000 पण झालेले दिसतील तुम्हाला. ओके, आणि लाईव्ह मध्ये माझा प्रश्न आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो, हा पहिला पार्ट आहे बरं का, तसा विचार केला तर ह्यात पण तेच घेतलंय मी. 1 तास आणि जवळजवळ 56 मिनिटं म्हणजे 1 तास. हे 3 व्हिडिओ बघितले का सांगा? नाही तर पहिला कंप्लीट करा. हो, कंप्लीट करा. मी तुमच्यासाठी सांगतो, सोमवार सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस लाईव्ह सेशन घेऊन येतोय. ओके, केमिस्ट्री. फिजिक्स आणि मॅथ्सचं काय सर? फिजिक्सला एक्स्ट्राऑर्डिनरी चॅनल आपल्याला गेल्या वर्षीपासून मिळालंय, स्वयं फिजिक्स. एक्स्ट्राऑर्डिनरी, एक्स्ट्राऑर्डिनरी. लक्षात घ्या. पण तुम्ही डायरेक्टली चॅनलवर गेला, डायरेक्टली लाईव्ह बघायला लागला तर नाही पळून चालणार. तुम्हाला अगोदर बेसिक परफेक्ट करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्हाला त्यातल्या टॉपिक मधले फॉर्म्युले आले पाहिजेत. पण सर सुरुवातीला घेतायत ते. तुम्ही डायरेक्टली लाईव्ह जॉईन करून काय होतं, डायरेक्टली ती पीवायक्यू येते. मग तुम्हाला असं वाटतं, अरे सरांचं कळेना झालंय, समजेना, फास्ट आहे, अवघड आहे. नाही नाही, सब्जेक्टच तसला आहे फिजिक्स. लक्षात घ्या, बेसिक केलं होतंय. सर मॅथ्सचं काय? इक्वेशन एक्स. 6 ते 7:30 फिजिक्स आहे, 7:30 ते 9 मॅथ्स आहे. 9:30 वाजता मी लाईव्ह सेशन घेऊन येतोय. तुम्ही म्हणा सर एवढं एवढं? हा, करायचंय करायचंय, वेळ द्यायचा आहे. सगळंच तुम्हाला मिळतंय. लास्ट इयरचा अनुभव सांगतो बरं का, लास्ट इयरचा अनुभव बघा. EMI-AC सर्किटचं लाईव्ह सेशन घेतले होते. लाईन प्लेन डिफरन्स डिफ्रॅक्शन कन्सेप्ट. म्हणजे थोडक्यात हे काय होतं माहितीये का, मधलं आहे. 3D ओके, मॅथ्स फ्रॉम झिरो, वेक्टर वेक्टर सगळं इतके लाईव्ह सेशन घेतलं होतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुमचा तिथं मला रिस्पॉन्स मिळालेला होता. पण सगळ्यात शॉकिंगली रिस्पॉन्स मला इथं मिळालाय. इथं या लाईव्ह सेशनला 500 प्लस मुलं होते. लाईव्ह सेशनला मुलं किती होते? 500 प्लस. एक्झामच्या काळात सुद्धा एवढी मुलं नसतात. मग जबरदस्त रिस्पॉन्स आहे. मग जबरदस्त होणार आहे. लक्षात घ्या. मग चला, ही वन पेज स्ट्रॅटेजीकडे येऊया आपण. आता सांगतो तुम्हाला मी, कोणताही टॉपिक घ्या, कुठलाही घ्या, फिजिक्स मधला घ्या, केमिस्ट्री मधला घ्या किंवा मॅथ्स मधला घ्या. तर मॅथ्स जरा बाजूला ठेवूया, फिजिक्स वरतीच येऊया आपण. फिजिक्स वरतीच. आता रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स. बरं, या टॉपिक मधलं मला अवघड काय वाटतं समजून घ्या. रोलिंग मोशन अवघड वाटतं. काय अवघड वाटतंय? रोलिंग मोशन. तर तसं बघितलं तर त्या एका पेजवर माझ्याकडे सगळेच फॉर्म्युले पाहिजेत, नाही येणार. एका पेजवर नाही येणार. मी काय म्हणतो, एक 2-3 पेजेस लागू दे, टॉपिक मोठा आहे. पण मला रोलिंग मोशनचे सगळेच फॉर्म्युले पाहिजेत. हा ऑब्जेक्ट जेव्हा रोल होत पुढे येतो,
तेव्हा इथं त्याच्याकडे फक्त पोटेन्शियल एनर्जी असते आणि ती इथं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते. म्हणजे या ठिकाणी असणारी पोटेन्शियल एनर्जी mgh दॅट इक्वल्स टू या ठिकाणी असणारी रोटेशनल ॲज वेल ॲज लिनिअर कायनेटिक एनर्जी. मग त्याचे फॉर्म्युले पाहिजेत. ॲक्सिलरेशन g sin थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. के काय? रेडियस ऑफ गायरेशन. वेलॉसिटी अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. असंच फॉर्म्युला लक्षात घ्या. म्हणजे याचे सगळे फॉर्म्युले पाहिजेत. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी, लिनियर कायनेटिक एनर्जी आणि टोटल यांचा रेशो पण पाहिजे. रिंग साठी 1:1:2 असतो रिंग. डिस्क साठी 1:2:3 असतो. ओके. सॉलिड स्पिअर साठी 2:5:7 असतो. हॉलो स्पिअर साठी 2:3:5 असतो. तुमच्या डोक्यात आलं का? या दोघांच्या अडिशन इथं आहे, या दोघांच्या अडिशन इथं आहे, या दोघांच्या अडिशन इथं आहे. गंमत काय माहितीये का? रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युलाच आहे mr स्क्वेअर. आलं का? 1/1 लिहिलंय का? डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युलाच आहे 1/2 mr स्क्वेअर. आलं का? 1:2. सॉलिड स्पिअर साठी 2/5 mr स्क्वेअर. आलं का? 2. अरे म्हणजे हे ना रोलिंगचा शॉर्टकटच आहे. आणि तुम्ही जर गेला, तुम्ही टेक्स्टबुक ओपन केलं, आता 11-12 स्टँडर्डचं टेक्स्टबुक कडे जाऊया आपण. ओके, फिजिक्स 12 स्टँडर्ड म्हणूया आपण. आणि पहिल्या टॉपिकच्या एमसीक्यू जर आपण बघितल्या, पहिल्या टॉपिकच्या एमसीक्यूज बघितल्या आपण, ओके, तर तुम्हाला दिसेल त्याच्यात म्हणूया आपण तीच एमसीक्यू, पुस्तकातलीच एमसीक्यू सीईटीत येते. थोड्यांदा नाही, पुस्तकातलीच पहिल्यांदा वर्ड प्रॉब्लेम करायचे, म्हणजे थोडक्यात सॉल्ड प्रॉब्लेम करायचे असं मला म्हणायचं होतं. पुस्तकातले सॉल्ड प्रॉब्लेम करायचे, पुस्तकातले एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम करायचे. आणि ही जे आहे ना लिनियर आणि रोटेशनल, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी आता करून दाखवणार तुम्हाला. हा सगळा चार्ट तुम्हाला मी आत्ताच एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ बघावा लागेल ना, व्हिडिओ बघावा लागेल, वेळ काढावा लागेल. ओके, चला एमसीक्यू. मी तुम्हाला सांगतो, नेक्स्ट पेजवर मला जायचं इथं. ओके. आणि मला ही एमसीक्यू सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. आणि वाचा प्रश्न. मी नाही सांगणार, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. समजतंय का? बघा काय आहे प्रश्न. काय हॉलो सिलेंडर आहे बर का. इज रोलिंग. अरे म्हणजे डिस्कच आहे. हॉलो सिलेंडर म्हणजे डिस्कच आहे. डिस्कच आहे, लक्षात घ्या. आपण थांबा ना. रोटेशनल कायनेटिक एनर्जी, लिनियर कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी, या दोघांची ऍडिशन पुढे असते. ऑप्शन सी का कॅन्सल केला? या दोघांची ऍडिशन इथं नाहीये. बर, रोटेशनल पेक्षा लिनियर कायनेटिक एनर्जी जास्त असते. मग रोटेशनल कशी जास्त, लिनियर कशी कमी? आलं का डोक्यात? पण इथं 1:2 बरोबर आहे, 1:1 बरोबर आहे. पण हा हा कोणासाठी असतो? रिंग साठी असतो. आणि सिलेंडर ऍक्च्युली, थांबा 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 थांबा, सिलेंडरला मी हॉलो सिलेंडर आहे. मग त्याला मी ऍज अ रिंग कन्सिडर केला पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, डिस्क करून कसं चालेल? मग हे ऑप्शन बरोबर आहे का? मला कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे मुद्दा असा आहे की इथं तुम्हाला फॉर्म्युलेस आले पाहिजे, शॉर्टकट्स आले पाहिजेत. मग वर्क पेजवर सगळं पाहिजे. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, इकडं मी लिनियर लिहितोय आणि इकडं मी रोटेशनल लिहितोय. बघा, लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, इकडं अँग्युलर डिस्प्लेसमेंट यस आणि थीटा म्हणूया आपण. ठीक आहे, एस आणि थीटा. इकडं मी काय लिहितोय सांगतो? मास. इकडे लिहितोय मोमेंट ऑफ इनर्शिया. इकडे लिहितो मी वेलॉसिटी. इकडे लिहितोय मी अँग्युलर वेलॉसिटी. इकडे मी लिहितोय फोर्स, तर इकडे मी लिहिणार आहे टॉर्क. ओके, एवढ्या गोष्टी लक्षात आल्या? आल्या लक्षात तुमच्या? मग मला सांगा, फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू ऍक्सिलरेशन. बघून सांगा, फोर्सला अॅनालॉगस कोण आहे? टॉर्क. मासला कोण आहे? आय. आणि अजून एक राहिलं सांगतो, लक्षात घ्या. इकडं लिनियर ऍक्सिलरेशन, इकडं अँग्युलर ऍक्सिलरेशन. मग ए साठी कोण येणार आहे? अल्फा. मग टॉर्कचा फॉर्म्युला अल्फा. आता मी तुम्हाला सांगतो, इकडं लिनियर, इकडं रोटेशनल. कायनेटिकचा फॉर्म्युला काय रे? हाफ एम व्ही स्क्वेअर. अॅनालॉगस आय साठी, मास साठी मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि व्ही साठी ओमेगा स्क्वेअर. लिनियर मोमेंटम मास इंटू वेलोसिटी, अँग्युलर मोमेंटम आय इंटू ओमेगा. पॉवरचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू वेलॉसिटी. मग इकडे टॉर्क इंटू ओमेगा. 2025च्या पेपरमध्ये टॉर्क दिलाय 2 न्यूटन मीटर, ओमेगा दिले 2 पाय, आणि विचारले पॉवर 2 इंटू 2 पायला मल्टिप्लाय करा 4 पाय सेकंदात उत्तर. लक्षात घ्या. मग सगळ्यात सोपं आहे, तुम्हाला फक्त फॉर्म्युला लिस्ट बनवायचे आहे. बर, आता सगळ्यात महत्वाचं, चला वन पेज स्ट्रॅटेजी मध्ये काय हवंय? शॉर्ट मध्ये सगळे फॉर्म्युले हवे आहेत. एखादी डेफिनेशन लक्षातच राहत नाही, एखाद्या लॉचं स्टेटमेंट लक्षातच राहत नाही, घ्या ना त्या वन पेज मध्ये. जे येते ते लिहित बसू नका फापट पळसारा. म्हणजे मला समजा मोमेंट ऑफ इनर्शिया डेफिनेशन काय प्रॉब्लेम वाटत नाहीये, नका लिहू. पण तिथंच मला ना सांगतो, एखादा प्रिन्सिपल टर्म, पास्ट लॉ, जरा मुलांना जड जाते बरं का. मराठी मीडियम, सेमी इंग्लिशच्या मुलांना
जड जातं ते. पण तसं मग एखादं स्टेटमेंट तिथं लिहून घ्या. बरं आता करायचंय काय? ॲट एनी कॉस्ट दिवसातून तुम्हाला 30 मिनिटं वेळ काढायचाच आहे. पण त्याला 3 सेक्शनमध्ये मला डिव्हाईड करायचं आहे. 10 मिनिट, पुन्हा 10 मिनिट आणि पुन्हा 10 मिनिट. सो तुम्हाला काय करायचंय, की 10-10 मिनिटाचे 3 सेक्शन तुम्हाला घ्यायचे आहेत लक्षात घ्या. आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगायला लागलोय 10-10 मिनिटाचे 3 सेक्शन म्हणूया आपण. कशासाठी? ऑब्व्हियसली 10 मिनिटं फिजिक्स, 10 मिनिटं केमिस्ट्री आणि 10 मिनिटं साठी लक्षात घ्या. तुम्हाला हे टॉपिक 10 मिनिटात रिवाईज करायचे आहे. 10 मिनिटं खूप वेळ आहे. तुमच्याकडे वन पेज स्ट्रॅटेजी आहे. तुमच्याकडे शॉर्ट नोट्स आहेत. मग कुठलाही टॉपिक 10 मिनिटाच्या आत 5 मिनिट सुद्धा होऊ शकतो. होऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो टॉपर काय करतात, प्रॉपर रिव्हिजन करतात. त्यांच्या स्वतःच्या नोट्स असतात. मुलं बघितलं मी एकमेकांना पी मागत बसतायत. हे असलं काही करायचं नाही. स्वतःच्या नोट्स हवे आहेत. स्वतःच्या नोट्स हवे आहेत आणि प्रॉपर हवे आहेत लक्षात घ्या. मग आता मला सांगा, तुम्ही मला एवढं फॉलो करताय. मग सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस संध्याकाळी 9:30 वाजता तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करायचंच आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार ओके. संध्याकाळी 9:30 ते तास, दीड तास माझं लाईव्ह सेशन असणार आहे. काय फरक पडणार आहे? फरक पडणार आहे. मला तुम्हाला सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागलेला बघायचा आहे. एक लक्षात घ्या, प्रयत्न करा, प्रयत्न करा. यश मिळतंच लक्षात घ्या. मिळणारच आहे आपल्याला. ऑल द बेस्ट.